अगदी सुंदर, सुबक आणि खायला अगदी चविष्ट आणि मुलंसुद्धा आवडीने खातील असे बिस्किटचे मोदक अगदी झटपट बनवून तयार होतात. मोजून फक्त 5 मिनिटांमध्येच मोदक बनवले जातात. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? अर्चूज होम अँड किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथं एक बिस्किटचा पुडा घेतला आहे, ओरिओ बिस्किट. जी कुठली चॉकलेटची बिस्किट असेल ती घ्या. इथं मी ओरिओ बिस्किट घेते आहे, ज्याच्यामध्ये व्हाईट क्रीम असतो अशी बिस्किट घेतली आहे. आणि आता आपण बिस्किटमध्ये जो व्हाईट क्रीम असतो तो बाजूला करूयात. हे बघा, आणि सर्व बिस्किट तोडून घेते आणि व्हाईट क्रीम आहे तो एका बाउलमध्ये बाजूला करून घ्यायचा. आणि जी बिस्किट आहे ती आपण मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेऊ. आता हा व्हाईट क्रीम आहे तो आपण आतमध्ये स्टफ करणार आहोत मोदकच्या, म्हणून त्याला बाजूला काढून घ्यायचं एका वाटीमध्ये. आणि त्यामध्ये जर तुम्ही थोडंसं डेसिकेटेड कोकोनट घातलं तरी चालेल, नाहीतर असंच राहू दिलं तरीसुद्धा मोदक खूप छान लागतात. स्टफिंगसाठी आपण हे क्रीम ठेवणार आहोत. हे बघा, छान असा गोळा तयार करून घ्यायचा. आणि आता हे बिस्किट मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊ. अगदी 5 मिनिटामध्येच बनवून मोदक तयार होतात. हे बघा, आता आपण छान असं हे बारीक मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं आहे. बघा, छान अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची. अगदी चॉकलेटसारखेच दिसतात आणि खायला पण तसेच लागतात. आता यामध्ये 3 चमचे मी दूध घातले. दूध गरम करून थंड करून घेतले आणि गोळा तयार करून घ्यायचा. हे बघा, 3 चमचे दूध सफिशियंट आहे. झटपट असा गोळा बनवून तयार होतो. हे बघा, किती छान त्याला कलर आला आहे. आणि अजिबात तुपाचा वगैरे अजून वापर केला नाही तरी तुम्ही बघू शकतात किती त्याला शाईन आली आहे, किती चमकतो आहे. मोदकसुद्धा तसेच होतात. हे बघा, आणि आता याचा गोळा तयार करून घेऊ. आपण साच्यामध्ये घालूया आणि छान ते सर्व बाजूंनी स्प्रेड करून घ्यायचं. आणि आता याच्यामध्ये आतमध्ये आपण स्टफिंग भरूया. जे आपण क्रीम बाजूला केलं होतं बिस्किटचं ते टाकायचं आणि वर अजून पॅक करून घेऊ आणि छान असा मोदक बनवून घेऊ. अजून थोडा क्रीम लावते आणि छान असं सर्व साईडनी दाबून घ्यायचा. आणि इथं सुंदर सुबक असा आपला हा चॉकलेट मोदक, बिस्किटचा मोदक बनवून तयार होतो. बघू शकतात, तूप मी घेतलं होतं वाटीत, पण तुपाचा वापर केलेला नाही आहे. हे बघा, तरीसुद्धा किती छान अशी चकाकी आली आहे आणि खूप छान असा हा मोदक बनवून तयार आहे. बघू शकता तुम्ही. मोजून फक्त 5 ते 10 मिनिटामध्येच आणि अगदी फक्त 2 साहित्यामध्येच हा मोदक बनवून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकतात. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि रेसिपी नक्की ट्राय करा. मुलं, लहान मोठे सर्व छान एन्जॉय करतील, आवडीने खातील. तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.